नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं कधी होतंय का की कंबर दुखतंय आणि हे कमरेच्या वेदना तुमच्या पायामध्ये जात आहेत? कमरेच्या वेदनांबरोबरच पायामध्ये मुंग्या येणं, बधीरपणा येणं किंवा पायामध्ये कळ लागणं, जळजळ होणं, ही अशी जर लक्षणं दिसून येत असतील तर ही साधी कंबरदुखी नाहीये. याला सायटिका किंवा लंबार रॅडिक्युलोपॅथी असं म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की सायटिका म्हणजे काय, त्याची प्रमुख कारणे कुठली, त्यावरती कुठले उपचार पद्धती करू शकतो, आपण ऑपरेशन कसं टाळू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनवणे, पेन फिजिशियन, नाशिक. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व प्रकारच्या वेदना आणि त्या वेदनांवरती असणारे आधुनिक उपचार पद्धती याबद्दल आपण जाणून घेत असतो. सायटिका म्हणजे काय? सायटिका म्हणजे आपल्या कमरेमध्ये जे मणके असतात, अशा प्रकारे 5 मणके कमरेमध्ये असतात. प्रत्येक मणक्याच्या मध्ये 2 मणक्यामध्ये गादी असते आणि मणक्याच्या मागच्या बाजूने आपल्या मज्जारज्जूमधनं वेगवेगळ्या नसा निघतात आणि या सर्व नसा आपल्या पायामध्ये जात असतात. या नसा आपल्या पायातनं संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसंच आपल्या पायांची हालचाल जी मुवमेंट असते त्यासाठी या नसा गरजेच्या असतात. जेव्हा ही गादी झिजते आणि मागच्या बाजूला सरकते किंवा मणक्यांची झीज होते, त्यामुळे सुद्धा त्या नसेवरती दबाव येतो, तेव्हा हे दुखणं आपलं फक्त कमरेपुरते मर्यादित न राहता हे दुखणं आपल्या पायात सुद्धा जातं. आणि अशा वेळेस आपल्याला कंबरदुखी बरोबरच पायात मुंग्या येणं, जळजळ होणं किंवा बधीरपणा येणं अशी लक्षणं दिसून येतात आणि याला आपण सायटिका असं म्हणतो. जवळपास 90% रुग्णांमध्ये स्लिप डिस्क म्हणजे मणक्यातली गादी सरकल्यामुळे किंवा मणक्याची झीज झाल्यामुळे हे दुखणं सुरू होत असतं. याच्यामध्ये होण्याची कारणं म्हणजे आपण खूप काळ उभं राहण्याचं काम असणारे रुग्ण, खूप जास्त वजन असणारे रुग्ण किंवा पुढे वाकून जड उचलण्याची कामं असणाऱ्या रुग्णांमध्ये हे आपल्याला सहसा दिसून येतं. आजकाल तरुण रुग्णांमध्ये सुद्धा सायटिकाचं दुखणं दिसून येतं. याचं प्रमुख कारण हेच आहे की चुकीच्या बसण्याच्या पद्धती, वजन वाढलेलं असणं किंवा व्यायाम न करणं, यामुळे आपल्या कमी वयामध्ये सुद्धा आजकाल मणक्याची झीज दिसून येते आहे. सायटिकाचे रुग्ण कायम एक वाक्य सांगतात की डॉक्टर, कमरेपेक्षा पायामध्ये दुखणं खूप जास्त असतं. म्हणजे चालताना, फिरताना, पुढे वागताना ही दुखण्याची किंवा कमरेमधनं सुरू होणाऱ्या दुखण्याची कळ मांडीमध्ये, पोटऱ्यांमध्ये, तळपायापर्यंत जाते. तसंच याबरोबर तळपायामध्ये किंवा पूर्ण पायामध्ये सुद्धा मुंग्या येतात, बधीरपणा येतो. जर हे दुखण्याबरोबर आपल्या पायामध्ये जर कमजोरी येत असेल, म्हणजे चालताना आपली चप्पल निसटून जाते आहे किंवा पायामध्ये विकनेस वाटतो आहे, तर याच्याकडे दुर्लक्ष करणं फार गंभीर ठरू शकतं. कारण की या अशा विकनेस किंवा पायामध्ये बधीरपणा आला तर आपल्याला ऑपरेशनला सुद्धा सामोरे जावं लागू शकतो. सायटिकाचं दुखणं आपण कसं घालवू शकतो किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते कसं टाळू शकतो, तर टाळणं हा सर्वात उत्तम पर्याय असतो. यासाठी आपण रोज नियमित व्यायाम करणं, त्याचबरोबर पाठीचे, मांडीचे, पोटऱ्यांचे व्यायाम, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, पुढे वाकून जड वजन न उचलणं, खूप काळ उभं राहण्याचं काम असेल तर आपले बॅक मसल्स म्हणजे पाठीचे स्नायू, मांडीचे, पोटरीचे स्नायू हे फार मजबूत लागतात. असं जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला सायटिका किंवा पाठदुखीचं दुखणं पासून तुम्ही ऑलरेडी टाळू शकतात किंवा प्रिव्हेंशन करू शकतात. तर सायटिका म्हणजे ऑपरेशनच हा पर्याय, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. 80 ते 90% रुग्णांमध्ये औषधोपचार, योग्य काळजी घेऊन किंवा फिजिओथेरपी, एक्सरसाइज, व्यायाम आणि आपल्या पेन मेडिसिन मध्ये असणाऱ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट, त्यालाच मिप्सी म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन अँड पेन प्रोसिजर्स असं म्हणतो. या मिप्सी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, ज्याच्यामध्ये टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी म्हणजे एपिड्युरल इंजेक्शन देऊन आपण त्या गादीची सूज कमी करू शकतो आणि ऑपरेशन टाळून आपण या आजारावरती कंट्रोल मिळवू शकतो. त्यामुळे दुखणं सहन करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जर असं दुखणं असेल सायटिका सारखं, तर लवकरात लवकर जवळच्या पेन स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याने आपण ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. हे जर केलं तुम्ही तर ऑपरेशन तुम्ही टाळू शकता. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तर लवकरात लवकर जवळच्या पेन स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.